नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन जी आर सरकारने काढलेला आहे. जर आपण ह्यामध्ये पाहिलं तर बघा, रकमेत वाढ आज घोषणा करण्यात आलेली आहे. तर बघा, रकमेत देखील या ठिकाणी वाढ होणार आहे. लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढणार आहे. किती त्या ठिकाणी वाढ होणार आहे त्याची घोषणा आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, योजनेत मोठा बदल झालेला आहे. आता हा बदल कोणता आहे ते देखील आपण पाहणार आहोत. हा बदल तुमच्यासाठी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा बदल जर तुम्ही त्या ठिकाणी जाणून घेतला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे बघा, मुख्यमंत्र्यांची घोषणा, रक्कम वाढ संदर्भात मुख्यमंत्र्यांनीच या ठिकाणी घोषणा केली आहे आणि तिसरा हप्ता जो आहे तो तुम्हाला या दिवशी भेटणार आहे. त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये जवळपास 3-4 अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर सर्व माता भगिनींनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पण लाईक करून टाका. तर बघा, नवीन जी आर जो सरकारने काढलेला आहे त्या जी आर विषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया. म्हणजे संपूर्ण जी आरवर जाऊया. संपूर्ण जी आरमधली काय माहिती ती आपण पाहूया. त्यानंतर रकमेत वाढ झाली आहे त्या संदर्भाची देखील माहिती पाहूया. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती नेहमीच आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा बघा तुमच्या समोर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा जी आर आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे काढण्यात आलेला आहे. जी आरचा दिनांक जर आपण पाहिलं तर बघा, दिनांक आहे 6 सप्टेंबर 2024, म्हणजेच कालच जी आर आलेला आहे. जी आरमध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली. महत्त्वाची माहिती काय बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जुलैपासून शासन निर्णय दिनांक 2 सप्टेंबर 2024 अन्वये माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली. बघा, सप्टेंबरच्या महिन्यामध्ये देखील नोंदणी जी आहे ती सुरू असणार आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची जी काही संख्या आहे ती मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रातच, बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे शासन निर्णय काय झाला बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024मध्ये, बघा सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, CRP, NULM, MSRLM व MAVIM, मदत कक्ष प्रमुख, CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता या शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत. सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे. बघा, यामध्ये लक्षात घ्या, आता फक्त अंगणवाडीमध्येच तुमचे अर्ज तुम्हाला करता येतील. अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी स्वीकारले जातील. ज्या काही महिला आहेत, ज्या महिलांचे अजूनही अर्ज झालेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. त्याचबरोबर तुमचा जर अर्ज झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवा. ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवा. जरी तुम्हाला पैसे मिळाले असतील तरी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही यस लिहून पाठवा, कारण तुम्ही अर्ज केला आहे तेव्हाच तुम्हाला पैसे मिळाले. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी यस लिहून पाठवा. अर्ज झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवा. आपल्याला संख्या देखील त्या ठिकाणी कळू शकेल, सरकारला देखील ही संख्या कळू शकणार आहे. पुढची महत्त्वाची माहिती रकमेत वाढ संदर्भात. तर बघा, पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत रकमेत वाढ संदर्भातची. पाहू शकता बघा, या ठिकाणी राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब. तर बघा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः घोषणा केली. पाहू शकता, महाराष्ट्र शासन ऑफिशियल माहिती आपण पाहत असतो. नेहमीच खरी आणि ऑफिशियल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. नेहमीच खरी माहिती देत असतो. बघा, महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आलेली माहिती आहे. आता पुढे बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, गेल्या 2 वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पांना चालना दिली तर अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारख्या अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितले. तर रकमेत वाढ संदर्भात बघा कुठे काय म्हटले ते.
तर बघा, माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी यंदाच्या वर्षी 33,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. 1,69,00,000 बहिणींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या लाभाच्या रकमेत पुढील काळात वाढ करण्यात येईल. बघा, पुन्हा एकदा ह्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये रकमेत वाढ होणारच आहे. तरी तुमची जी काही रक्कम आहे ती वाढणारच आहे. त्यामुळे महिलांनी ह्या ठिकाणी बिंदास्त राहायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमची जी काही रक्कम आहे, आता तुम्हाला 1,500 रुपये जे मिळतात त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. आता यामध्ये तुम्हाला किती मिळायला पाहिजे? बघा, तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला 2,000 रुपये मिळायला पाहिजे का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2,500 रुपये मिळाले पाहिजे का? 2,500 रुपये मिळायला पाहिजे का? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 3,000 रुपये मिळाले पाहिजे का? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये तुमची इच्छा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मांडायची आहे. तुम्हाला 2,500 वाटतात, 1,500 योग्य आहे, 2,000 पाहिजे, 3,000 पाहिजे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकता. येणाऱ्या काळामध्ये लाभाच्या रकमेत पुढील काळात वाढ होणार आहे. ही योजना बंद होणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी यावेळी व्यक्त केला. बघा, विश्वासही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे, म्हणजेच वाढ जी आहे ती होणारच आहे. ठीक आहे. आता बघा, आपण माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केली, म्हणजे नक्कीच तुमची जी काही रक्कम आहे ती वाढणार आहे. आता केव्हा वाढेल, किती वाढायला पाहिजे, जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगलं तर ती रक्कम त्या दरम्यानमध्ये त्या ठिकाणी वाढू शकते. नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे बघा, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, सागरी किनारा मार्ग, मेट्रो अशा प्रकल्पांमुळे वाहतूक जलद झाली असून वेळ व इंधन वाचण्यास मदत होत आहे. लवकरच मेट्रो 3 सुरू होणार असून यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून लाखो लोकांचा प्रवास सुखकर होणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले. श्री शिंदे म्हणाले की विकास प्रकल्पांना चालना देतानाच दुसरीकडे आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी लखपती दिदी अशा योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार करून या योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण व ज्येष्ठ अशा सर्व घटकांचा विचार हे शासन करत आहे. या सर्व योजनांसाठी निधींची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. बघा, या ठिकाणी जर आपण पाहिले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री वयश्री योजना आहे, नंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामध्ये 3 सिलेंडर तुम्हाला मोफत मिळतात. तुम्हाला अजूनपर्यंत 3 सिलेंडर मोफत मिळालेले आहेत का? जर मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा. तुम्हाला संपूर्ण माहिती मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर मिळाले असतील तर हो लिहून पाठवा, मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा. त्यानंतर बघा, ज्या महिला आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे 3ऱ्या हप्त्यासंदर्भात. बघा, गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बसगाड्या. बघा, लाडक्या बहिणींना आणण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, संपूर्ण माहिती काय. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता 14 सप्टेंबरला सोलापुरात होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झालेले आहेत. बघा, 14 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाच्या अगोदर तुम्हाला पैसे दिले जातील किंवा मग या कार्यक्रमानंतर तुम्हाला पैसे वाटप केले जाणार आहेत. तर सर्व महिलांना जे आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिला त्या ठिकाणी 1,500 रुपयांची वाट पाहत आहेत. त्यासोबतच ज्या महिलांना अजून 1ही रुपया मिळालेला नाही त्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत. त्या महिलांना देखील या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत. तर बघा, तुम्ही किती रुपयांची वाट पाहत आहेत, 1,500 की 4,500, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवायचे. महत्त्वाची माहिती होती, संपूर्ण माहिती पाहिलेली अपेक्षा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात आणि नेहमीच खरी माहिती दिली जात असते. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.